नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. तर या शेतकऱ्याला जे मी माहिती दिलं होतं, तर या माहिती दिल्याबद्दल त्यांनी जे यूज केले आहेत, तर त्या यूज केल्याबद्दल जे वापरलेत, काय वापरलेत आणि काय फायदे झाले बघूया. राम राम. साहेब आपलं नाव सांगा. व्यंकट मारुती गावात गाव, पन्हाळी तालुका. देवणी. मला काय म्हणायचं सर, तुम्ही जे हे पावडर वापरलात, किती वेळेस वापरला त्याला? दुसरी साहेब आहे. दुसरी वेळेस आहे. तर आणि गेल्या वर्षी वापरला होता का? गेल्या वर्षी 2 वेळेस तुरीला आणि यावेळेस 2 वेळेस सोयाबीनला. आता या सोयाबीनला 2 वेळेस वापरात, तर काय फायदा झाले तुमचं या सोयाबीनचं? साहेब तर कळा चांगली आहे, वाढ केलंय, हा फुल आल्यात. हा. आणि जे इतर वापरणार ते त्यांचे कसे आहेत? त्यांचे बरीच पण साधारण त्यांची वेगळी कळा, हाती कळा वेगळी आहे. हा, जेणेकरून तुम्ही वापरून समाधानात. हं. बरोबर का नाही? तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी म्हणतात की बाबा हे फुटवा वाढलाय, तुम्ही बघाव का या ठिकाणी. आता जर बघाव का या ठिकाणी, आणि फुलाची संख्या सुद्धा हो का, हो का. आता अनेक जण काय म्हणतात, बाबा आम्ही फुल आल्यावर माराव का सर? नाही मित्रांनो, काय होते सांगू का, ह्यांनी पहिल्या वेळेस फवारणी घेतले म्हणून ह्यांचा आज सोयाबीन फुटवे जास्त, वाढ जास्त झाली. वाढ जास्त झाल्यामुळे काय होते, जास्ती फुलं येतात. मित्रांनो, आपण काय करतो, कुठेतरी थोडे पैसे वाचवण्यासाठी फुल आल्यावरच मारावं म्हणून असं आपली इच्छा राहते. ते कसं आहे माहिती आहे का, आपली जर पिकाची वाढच होत नाही तर फुल किती जास्त लागणार. त्यामुळे मित्रांनो, पहिले एक वेळेस फवारणी करायचं, पुन्हा एक वेळेस वापरायचं, आणि चट्ट्यामध्ये सुद्धा हेच वापरायचं. तर बघा या ठिकाणी. आणि आपण काय करतो, तुरीच्या वेळेस बघा वेगळं औषध आणतो, किंवा उडदाला मुगाला वेगळं. ह्या तुरीला बी औषध दिल्यामुळे हे तुरीचे फुटवे बघा, हे बघा, हे फुटवे कसे येवले. आणि तुरीची पण वाढ बघा, या तुरीचे फुटवे बघा, इकडे थोडं जवळ बघा, हे बघा तुरीचे फुटवे. हे असे फांद्या घालायला पाहिजेत. मित्रांनो, एकच आपल्याजवळ अशी टेक्निक आहे की जेणेकरून सर्व पिकासाठी, सर्व जे बी जमिनीवर काय उगवल त्या सर्वासाठी वापरण्यासाठी आपल्याकडे योग्य असं पर्याय आहे. आणि माझे असे आज 100 व्हिडिओ आहेत. यूट्यूबवर जावा, फेसबुकवर जावा, इंस्टाग्रामवर जावा, आणि असे शेकडो शेतकऱ्याला मी मदत केले, हजारो शेतकऱ्याला मदत केले. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये बघा, काहीतरी टेक्निक वेगळी वापरली पाहिजे, काहीतरी प्रयोग वेगळं केलं पाहिजे, आणि काय ते शेतकऱ्याला मेहनत केलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला उत्पादन मिळेल. आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि हे जे व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवा, जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल, शेतकऱ्याचं कुटुंब सुखीत राहील. आणि जे माझी संकल्पना आहे की मी एक शेतकरी आहे, अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढून देणार आहे, त्याच्यात सुद्धा आपण सहभागी व्हा. धन्यवाद.